कामं तर सगळी तशीच चालू आहेत, पण वाडीला जायचं ठरलं बघा. नरसोबाच्या वाडीला जायचं ठरलं माझं आणि समाधानचं. वाडीला चाललोच होतो, जाता जाता छोट्या बाईची बाग दिसली बघा. छोट्या बाईची बाग काय दिवस भरल्या ते जाता पूर्ण काळा कलर येत आहे आणि कुठं कुठं तरी हिरवं दिसतंय, पण काळा कलर येत आहे. सगळ्यात पहिली बाग येणार माझ्या मते आपल्या मळ्यात. ह्याचीच सगळ्यात आधी छाटणी आहे. ह्यो आता लईत लई एका महिन्याभरात माल पूर्णपणे काळा पडतोय. पूर्ण प्लॉटमधला सगळ्यात काळा घड आहे बघा ह्यो. गडबडीत मित्रांनो व्हाईट शर्ट आणि ब्लू पॅन्ट घावली बघा. घावली ती घातली आणि घातली ते चाललो बघा. समाधानच्या दारात आलतो बघा. समाधानच्या दारात कसलं फुल आहे बघा ह्यो. आणि ह्यो समाधान. आम्ही दोघंजण चाललोय बघा. छोटा बघा बघा जाता जाता दिसलाय. आता काय सुट्टी देत नाही म्हणून 4 तारखेत नाही परत. आतापर्यंत दोघंजण होतो, आता 3 जण झालोय. काम पण चेंज झालंय. जाता जाता आम्हाला बेडगाव स्कूल मध्ये जायचं आहे. हे बेडगाव. हे आहे बघा बेडगाव स्कूल. न्यू इंग्लिश स्कूल बेडक. या शाळेत मी काय नव्हतो, पण सॅम आणि नाता होती बघा. थोडं काम होतं म्हणताना आलतो. शाळेतलं काम झालं बघा. आता चाललोय गावात. गावातून दोघं पण निघलो बघा डायरेक्ट नृसिंहवाडीसाठी. आपल्या गावातून वाडी एक 34-35 किलोमीटर होत्या. तिथपर्यंत जायला एक अर्धा ते पाऊण तास सहजच लागून जातोय. मिरजेतून NH4 वरती आलोय. हायवे वरून अर्जुनवाड मध्ये उतरायला लागतंय. कोल्ड्रिंक साठी एक स्टॉप दिला बघा. फक्त 4 किलोमीटर बाकी. फायनली आपण वाडीत पोचलेलो आहे. गुरुवार असल्यामुळे गर्दी पाहू शकताय. गर्दी फुल आहे बघा. फायनली देवदर्शन सगळे कंप्लीट झाले. डायरेक्ट घराकडे रवाना झालोय बघा. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highway. आपल्या बेडकमध्ये पोचलो. मित्रांनो घरी पोचलोय. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हतं म्हणताना व्हिडिओ केला नाही. थोडं चार्जिंग लावले. आता आपण पलटी मारायला चाललोय बघा. अर्जुन दादाला ट्रॅक्टरपाशी सोडायला बोलवलो होतो. ट्रॅक्टरपाशी जायला रस्ता एक तळ्यातून शॉर्टकट होता आणि तळ्यातनं नाही म्हणला तर मग लय लांबनं वळून यायला लागत होतं. अर्जुन दादाला म्हटलं त्या कोपऱ्यात सोड, मी चालत जातो आणि तळ दाखवतो कसला आहे. अशा प्रकारचं तळ आहे बघा. पावसाळ्यात पाणी भरते, यात भरपूर पाणी असते. मित्रांनो ट्रॅक्टरपाशी आलोय. हे रान नांगरायचं आपल्याला. पलटी मारायला सुरू केलोय. मित्रांनो माझं काम चाललंय आणि ती व्यवस्थित झाले असं काय कधी होत नाही बघा. आता सुरळीत चालू होतं सगळं बघ व्यवस्थित, पण तेवढ्यात ही स्टॉपलिंगची पिन पडली बघा. स्टॉपलिंगची पिन पडली, ती कुठं घावली पण नाही. या पलटीनं फाळात कुठं तर मुजल्या, ती कुठं घावली नाही. मग आता या दुसऱ्या पिनला विदाऊट लॉक मारा लागले बघा. ते पण हळूहळू मारा लागले. विदाऊट लॉकच्या पिनानं थोडा वेळ चालवायचं. चुलत भाऊ घेऊन यायला लागलाय पिन, मग पिन घालून परत आणि जोरात चालवायचं बघा. मित्रांनो सुरू आहे पलटी. थोडं रान राहिले आणि 1-1.5 तास लागेल बघा. फायनली पलटी मारून झालेली आहे. 12 वाजल्यात बघा बरोबर. आता ट्रॅक्टर घेऊन शेडवर जायचं आणि शेडवरनं गाडी घ्यायचं आणि घराकडे जायचं.
मित्रांनो ट्रॅक्टर शेडवर राहिलोय. आता ही गाडी घेऊन घराकडे चाललोय. घरात येऊन जेवण करून व्लॉग एडिट करायला बसलो. हा आपल्या दिवसाचा पार्ट 2 आहे. पार्ट 1 बघितलं नसेल तर बघून घ्या. व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल करायचं विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.